झाला का पाऊस तुमच्या इकडं? कसा झाला? जोरदार की टिपरीप? आमच्या इकडं तर भयानक पाऊस झाला. खूप पाणीच पाणी झालं. आता पाणी हो काही हो, पण पोटाला भूक तर लागते की नाही? आपल्या लागते, प्राण्यांच्या पक्ष्यांच्या भूक लागते. आता असंच माझं निदर्शनास आला आणि मग मी तो क्लिक केला. आता ते कसं आहे ना, माझा थोडा कॅमेरा क्वालिटीचा इश्यू आहे, त्याच्यामुळं नाही दिसत आहे. हे सीताफळीचं झाड आहे आमच्या घरामागचं. त्याला नाही का आता ह्यावेळेस सीताफळ लागलेली आहेत. त्याच्यातली बऱ्यापैकी आहे ना हे झालं आहे, पिकल्यात. आणि ना मग ते आपल्याला कळत नाही, पण पक्ष्यांना बरोबर कळतात. बाबा इथं ना पक्षी आहे बघा, इथं बारीक बघितलं ना, झूम केलं बघा. आय थिंक महिना नाही, सुगरण आहे सुगरण. अशा बारीक बघा ती ना खाती आहे बघा. भूक सगळ्यांनाच लागते. पाऊस उघडलाय आणि आली तिथं ती खायला. अशी बघते आता. पहिल्यांदा मी पाहून गेले आणि मोबाईल नव्हता माझ्याकडे. मी परत रिटर्न आले मोबाईल घेऊन. तोपर्यंतही खात होती ती. मला जराही घाबरली नाही ती. म्हणजे बघा ना, पाऊस उघडला आपलं, ही आता मला काही करणार नाही हे माहिती आहे तिला. पहिल्यांदा पोट भरून घ्यावा. दिसतंय बघा छोटी छोटी एकदम. असं झूम केलं ना मग कळेल आहे. आणि मग ती नंतर ना मग माझं काम होतं बाकीचं. बघा हे पावसाचं वातावरण असंच आहे कंटिन्युअस. म्हटलं बाकीची कामं करून घेणं गरजेचं आहे. हे चालू केलं आपलं काम. आता म्हटलं आता कामं चालू केली म्हटलं ना, आता पावसाळ्या दिवसाला किती कसंही काम उरका, मला कामच उरकणं. कारण कसं होतं हे पावसाने चिकचिक होते ना, त्याच्यामुळं. आणि बऱ्यापैकी सगळं क्लीन करून घेतल्यानंतर ना आठवलं बाबा फ्रीजमध्ये ना सही काढून ठेवलेली, ती काढवायला पाहिजे. रात्री 11:15 वाजलेले आहेत. आणि मी हे घेतले, तूप काढवायला घेतले. कारण का दिवसभर ते तुपाचं कसं बुडबुड 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 आहे ना, उडतं अंगावर. आणि ते उडलं ना मग ते भाजायचं पोरांना भीती वाटते मला. मग मी म्हटलं आता पोरं झोपलं ते करावा. आणि मला ते बराच वेळ लागला, कारण का ते फ्रीजमधून बाहेर काढलेलंच नव्हतं. ते खूप थंड होतं, त्याला मेल्ट व्हायला आणि मग ते त्याचं तूप व्हायला बराच वेळ गेला. आणि हे असं तूप काढून ठेवलं मी. मग ते एवढी तिची भांडी, आता ती भांडी काही ठेवू शकत नाही, ते पण घासून घेतली. कारण का काय ना असं क्लीन करून टाकलेलं होतं. कारण का हे ठेवणं, खरकटी भांडी ठेवणं काही मला पटत नाही. ठेवली जरी असती तरी खराब झाली असते, म्हणजे मुंग्या लागल्या असत्या. त्याच्यातल्या दिवसभराचं आहे माझ्या नाटाच्या करामध्ये. खिडकीत बसती बाई, खिडकीत बसती. आजारी माझं बोवडं, तरी आता काय करायचं, त्याला बघून काम करणं यायचे. आता मध्ये माझ्या बाबाचा आवाज येतोय, त्याला सोनू वाजायची. अशी माझी नाट आहे. खूप पेंगाळून गेली आणि थंडी वाजते म्हणून घातली होती तिला होडी, पण ती काही घालायला तयारच नाही. हा माझा दिवसभराचा रुटीन होता. आवडता सारखा मला नाही काढताच येत नाही किटली. मग मी काय करते, कडे पाय देते, ओढते. काय करायचं मग? आणि पाऊस असो पाणी असो, दिवसभराची कामं ही केलीच पाहिजे ना मग. हे अशी दिवसभराची कामं आहेत. यार नाही तर पार. पाऊस पाणी, भांडे धुणं जिंदाबाद. काय आता आहे ते आहे, चालायचं तुमचं माझं सारखंच आहे. फक्त एवढंच का मला असं वाटतं नाही का, माझी नड्डा झोपलेली असावात, मी तेवढं काम उरकत पाहिजे. कारण का पावसाचे दिवस आहे. माझी बाई आधीच आजारी आहे, मग ती मध्ये आली तर भिजायला होईना ना, अजून आजारी पडेल असं. म्हणून मी अशी एखादं ना काम जरी जेवायचं जरी राहिलं ना, तरी मी ना ते बाजूला ठेवते आणि पहिल्यांदा सगळी कामं उरकून घेते. हे बघा हा नजारा कसा आहे, हिरवगार. आणि पहिल्यांदा म्हणजे ना पावसाळ्याच्या दिवसात आहे ना पाणी भरणे खूप महत्त्वाचे. कधी लाईटच जाते, कधी काहीच होतं. काही माणसाला थांबून ठेवलं होतं आणि पहिल्यांदा पाणी भरून घेतलं. परत पावसाचा येण्याचा मार्ग आहेच आहे, काय पाऊस उघडायला मागतच नाही आहे. पहिल्यांदा पाणी भरून घेतलं, कारण का पाणी नसलं ना आता काही डोकं चालत नाही. आणि दिवसातनं एकदाच मोटर चालू होते. कधी ना मग ती पुरती चालू झाली नाही, पाणी जर आलं नाही ना मग प्रॉब्लेम होतो.
तिकडं मोटर चालू आहे ना, त्याच्यातच मी असं तोपर्यंत सगळं पाणी पटपट पटपट भरून घेते, कारण का पाणी बारीक झालं कस भरायला होत नाही, मग लय वेळ लागतो. मग पाईपलाईनीतलं पाणी निघून जातं, मग मला वापरायला पाणी राहत नाही. असंच चालत आहे. पाऊस ऊन वारा काही असू दे, भांडी कपडे स्वयंपाक पोरो सोरो जिंदाबाद चालायचं. जरा तब्येतही करायला लावली, सर्दी झाली. फरशी बिरशी पुसायलाच लागते, कारण की पोरं सोरं खेळतात ते, मग प्रॉब्लेम नको म्हणून वाटतं ना. आणि हे बघा इथं चालायला लागतं ना, मग इथपर्यंत सुद्धा घासायला लागतं, कारण का चाली चाली जर एखादं घसरलं तर पडलं मग काय. आणि मग मला ना शेंगा आठवलं, मला शेंगदाणेच नाही आहे. तेवढं का मला बरं कशा तरी भराडल्या, कारण का काय होतं सादळलेले येते. आणि तेवढं पाणीच भरलं होतं. माझ्या नटाची कुठं पण बसायला लागत, माझी नट हसायलाच मागं भुंगाला धरून बसलेली आहेत ती, कारण का बाई बरं नाही ना म्हणून. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.